डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो। दिवंगत राजाराम नाना खरात यांच्या या जलदान आणि पुण्यानुमोदनाच्या प्रसंगी आपण सर्व उपस्थित आहोत। आजचा प्रसंग किंवा कोणाच्या मृत्यूचा प्रसंग किंवा जलदानचा प्रसंग असतो हा बौद्ध परंपरेनुसार खरं म्हणजे लोकांना दुःखापासून मुक्त करण्याचा प्रसंग आहे। कारण आधीच लोक त्या व्यक्तीच्या जाण्यामुळे घरावर एक डोंगर कोसळलेला आहे, लोक दुःखी आहेत आणि आपण त्यांचं दुःख हलकं कसं करावं हे पाहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे बोललं पाहिजे। बुद्ध धम्म बाबासाहेबांचा धम्म हा त्याच्यासाठीच आहे। आपण लोकांचं दुःख वाढवलं तर मग दुःख वाढवतोय, आपण कमी कुठं करतो, तर आपल्याला ते तसं करता आलं पाहिजे। अनिल गायकवाड जे काही बोलले त्यांच्या निर्णयाविषयी, राजाराम खरातांविषयी, त्यांचा धागा पकडून मी थोडंसं पुढे सांगतो की त्यांनी एक फार मोठं काम त्या निमित्ताने केलेलं आहे। ते त्यांच्याशी असलेला व्यक्तिगत वैरभाव विसरून गेलेले आहे। हा एक फार मोठा मी त्यांच्या त्या कामाला मी अनुमोदन देतो की नाही वेरेन वेरानी संबंधित दुराचरण अवेरेन संबंधो एस धम्म सहन करो। की धम्म सनातन धर्मशास्त्र धर्म कोणता आहे तर आपल्या मनातला वैरभाव आपल्याला विसरता आला पाहिजे। आपल्या मनातला वैरभाव ज्याला विसरता येत नाही त्याला माणसातलं अंतर कमी करता येतं। तर त्यांनी अनिल गायकवाडांनी, कारण ते एका विशिष्ट साधनेचे ते एक म्हणजे साधक आहे, ते समजतात, जीवन समजतात आणि त्याच्यामुळे त्यांना ते जमलेलं आहे। बुद्ध धम्माचं जे काम आहे ते आपल्याला स्वतःच्या यातनांमधून दुःखातून बाहेर पडता आलं पाहिजे। जीवनाला रमवणं आणि एंटरटेन करणे फार सोपी गोष्ट आहे, परंतु ज्याला जीवनाचं भान असतं, आपल्या बोलण्याचं भान असतं, आपण कोणत्या वेळी काय बोललं पाहिजे याचं ज्याला भान नाही त्याने अशा प्रसंगी आपलं मत व्यक्त करू नये। कारण ज्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो, त्यांना जीवनाच्या सत्याबद्दल त्यांना भान कसं आणून देऊ शकतो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि आजच्या प्रसंगी आपला वेळ बराच झालेला आहे आणि 2 मिनिटाचाच अवधी दिलेला आहे, त्यामुळे मी 2च मिनिटात मी माझं जे काही पुण्यानुमोदन आहे त्यांचं राजारामजी ते मी पूर्ण करतो। मनुष्य गेल्यानंतर दुःख होतं, जन्म जरा व्याधी मरण हे तर सगळ्यांच्या काय म्हणतात सगळ्यांच्या वाट्याला आहे। आपण हे सगळेजण कधी ना कधी जाणार आहोत, आपलंही पुण्यानुमोदन होतील, आपलाही जलदान विधीचा कार्यक्रम होईल केला जाईल, पण त्यावेळेला आठवण कशाची काढतात लोक, तुम्ही काय केलं जीवनामध्ये, तुम्ही जीवनामध्ये काय केलं याची आठवण अशा प्रसंगी लोक काढत असतात। त्यामुळे मृत्यू किंवा असा जलदानचा प्रसंग हा जीवनाबद्दल जागृत करतो, जीवनाविषयी भानावर आणतो। आणि ज्याला मृत्यूकडून हे शिकता येत नाही तो सामान्य माणसासारखा येतो आणि जातो, मरतो, काय विशेष काही नाही त्याच्यामध्ये। परंतु ज्याला जीवनात याच्यातून एक बोध घेता येतो, अरे मी जीवन कसं घालवलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कोणत्या कामात आपली शक्ती दिली पाहिजे, हे ज्याला समजतं त्याला बुद्ध समजले, त्याला बाबासाहेब समजले। बुद्ध म्हणजे जो जागृत आहे तो सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत, जो जागृत आहे तो। आणि ही जागृती जी आहे ही जागृती माणसाला जीवनाचा बोध करून देते, बोधी करून देते आणि जीवनाचा बोध झाल्यानंतर आपल्याला जीवनातलं सत्य कळतं का जीवन हे असंच आहे, जीवन हे असंच आहे। आणि त्यातलं सत्य ज्याला कळतं त्याला दुःखातून मुक्त होणं शक्य असतं आणि प्रत्येकाला शक्य आहे। बुद्धांनी हे सांगितलेलं आहे की प्रत्येकामध्ये बुद्धत्वाचं बीज आहे, दुःखमुक्तीचं बीज आहे, परंतु ते लक्षात येतंय का, ते लक्षात घेण्यासाठी बुद्धांनी सगळी हयात घालवली। आणि आपल्याला बाबासाहेबांनी तो मार्ग उगीच दिला नाही, बाबासाहेबांनी त्यांचं कार्य करून ते थांबले का नाही, त्यांनी कोणत्या धर्माचा विचार न करता ते तसेच का नाही थांबले, किंवा त्यांनी दुसरा वितुष्ट वाढवणारा किंवा संघर्ष म्हणजे विरोध करत बसणारा किंवा काय म्हणतात की जशाच तसं है ना शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्यांनी दुसरा धर्म का नाही घेतला, हा धर्म का घेतला किंवा हा धम्म का घेतला,
तर ह्याच्यामध्ये माणूस माणूस बनतो, माणूस माणूस बनतो. आणि बाबासाहेब माणुसकी जागृती याला फार महत्त्व द्यायचे. हे त्यांना इतरत्र दिसत नाही म्हणून त्यांनी बुद्धाचा धर्म आपल्याला दिलेला आहे. कारण हा जागृत करणारा धर्म आहे. माणसानं जीवनाविषयी जागृत झालं पाहिजे. जीवनातलं सत्य, त्यातलं हे एक सत्य मृत्यूचं आहे, म्हातारपणाचं आहे, आजारपणाचं आहे, जन्मही दुःखाचा आहे. जन्म आपल्या घरात जन्म म्हणजे बाळ जन्माला आल्यावर बाकीच्याला आनंद होतो, परंतु ते बाळ रडत असतं. जन्म झाल्याला रडतं म्हणजे याचा अर्थ त्याला आनंद नाही होत, त्याला यातना होतात. जेव्हा ते बाहेर येतं, जगात येतं, तेव्हा त्याला यातना होतात. म्हणून जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, आजार दुःख आहे, मृत्यू दुःख आहे. मग दुःखाला धरून बसायचं का? तर बुद्धांनी सांगितलं नाही. याच्याकडे धम्म म्हणून पहा, सत्य म्हणून पहा. हे असंच आहे, द वे इट इज. हे असंच घडतं, हे असंच असतं आणि ती गोष्ट अशीच असते आणि तसंच घडतं. त्याच्याविषयी काय असावं नसावं असा विचार का करायचा? हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आणि एक गाथा आहे, सप्पे धम्मा अनत्ताति यदा पय्याय पश्यति अथ निबिंदति दुःखे हे समग्र विसुद्ध्या. ते दुःखातून मुक्ती जागृतीचा मार्ग जो आहे तो काय आहे? तर आपण जीवनाकडे मी माझं आणि माझ्यामुळं, जसं गुरुजींनी सांगितलं की मी आणि माझं ही काय भानगड आहे. आपल्याला आपला जन्म आठवतो का? आपल्याला आपला स्वतःचा जन्म आठवतो का? तर नाही आठवत. आपला जन्म आठवत नाही. जो जन्म आठवत नाही त्याच्याबद्दल मी माझं, हे आपल्या अविद्येमुळे आहे, हे आपल्या अज्ञानामुळे आहे, हे आपल्या अजागृतीमुळे आहे, हे आपल्याला आपल्या जीवनाशी आपला संपर्क नाही म्हणून आहे. आपला संपर्क बाहेरच्या जगाशी आहे. आपण अभ्यास जो करतो सगळा बाहेरच्या जगाचा करतो, पण मी मात्र मला ओळखत नाही. मला मात्र माझं स्वतःचं भान नाही, जागृती नाही. ज्याला जागृती असते त्याला तो बुद्ध होतो, तो दुःखातून मुक्त होतो. ही एवढी मोठी गोष्ट, एवढी मोठी देणगी बाबासाहेबांना आपल्याला दिलेली आहे. त्याचा उपयोग अशा प्रसंगी होतो. राजारामजी यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबियावर जो काही आघात झालेला आहे आणि त्यांच्या नातेवाईकांवर जो काही आघात झालेला आहे, मित्रमंडळींवर आघात झालेला आहे, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला बुद्ध धर्माची शिकवण ही प्रॅक्टिकली अंगीकारता आली पाहिजे. हा काय केवळ अभ्यासाचा प्रवचनाचा विषय नाही, हा अंगीकारण्याचा विषय, हा प्रॅक्टिकल विषय आहे, साधनेचा विषय आहे. याच्यातून आपण कसं बाहेर पडायचं? तर दुःखाचा डोंगर डोक्यावर घेऊन जगण्यापेक्षा तो उतरवता आला पाहिजे, ते आपण शिकूया. धन्यवाद. जय.